या मालिकेमध्ये आता स्केच आर्टिस्ट स्वतःचा जीव वाचवण्यासाठी एक अतिशय मोठा आणि धाडसी प्लॅन आखतो. कारण आता प्रश्न फक्त स्केच अन्नपूर्णापर्यंत पोहोचवण्याचा राहिलेला नसून थेट त्याच्या जीवावर बेतलेला आहे. त्याला स्पष्टपणे कळून चुकले आहे की कामिनी ही अतिशय धोकादायक स्त्री आहे आणि ती कोणत्याही परिस्थितीत त्याला जिवंत सोडणार नाही. त्यामुळे त्याने 2 उद्दिष्टे ठरवली आहेत. एक म्हणजे अन्नपूर्णापर्यंत तिच्या नातीचं खरं सत्य पोचवायचं आणि दुसरं म्हणजे कामिनीला तिच्या कृत्यांची शिक्षा मिळवून द्यायची. यासाठी तो थेट पोलिसांकडे जातो आणि संपूर्ण सत्य सांगतो की त्याने अन्नपूर्णा मॅडम यांच्या नातीचं स्केच काढलेलं आहे आणि आता त्याच घरातील लोक त्याच्या जीवावर उठले आहेत. तो पोलिसांना विनंती करतो की त्यानं घरी जाणं शक्य नाही आणि अन्नपूर्णा व राजन यांना कॉलेजमध्ये बोलवण्यात यावं, कारण ती मुलगी तिथेच असल्याचं त्याला माहीत आहे. पोलीस त्याला पूर्ण संरक्षण देण्याचं आश्वासन देतात आणि सांगतात की आधीच तक्रार नोंदवलेली असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ते त्याच्या पाठीशी उभे राहतील. इकडे कामिनीला कळतं की स्केच आर्टिस्ट पोलिसांकडे गेला आहे, त्यामुळे ती अधिकच घाबरते आणि त्याला पकडण्यासाठी आपल्या माणसांना सतर्क करते, कारण तोच एकमेव पुरावा आहे जो तिला पूर्णपणे उघडं पाडू शकतो. कॉलेजमध्ये पोहोचल्यानंतर स्केच आर्टिस्ट आपल्या स्केचचे फोटो सुरक्षित ठेवलेले असल्याचं स्पष्ट करतो आणि आता सत्य उघड होणार याची खात्री त्याला वाटू लागते. त्याचवेळी कमळी कॉलेजमध्ये येते आणि अन्नपूर्णा यांनाही पोलिसांकडून तातडीचा फोन येतो की कॉलेजमध्ये आल्यानंतर त्यांना सगळं सत्य समजेल. कामिनीला हे समजताच तिची चांगलीच घालमेल होते. स्केच आर्टिस्ट कमळीशी बोलतो आणि अन्नपूर्णा मॅडमना भेटायचं असल्याचं सांगतो. तेवढ्यात कामिनी तिथे पोहोचते आणि त्याच्याकडून स्केच मागते. बदल्यात 10 पट पैसे देण्याची ऑफर देते. मात्र स्केच आर्टिस्टला कळलेलं असतं की या स्त्रीवर विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःचा विनाश ओढवून घेणं. तो वरून मान्य केल्याचं नाटक करतो, पण आतून तिचा डाव उलटवायचं ठरवतो. तो मुद्दाम कामिनीला एका रूममध्ये अडकवतो, जेणेकरून ती बाहेर येऊ शकणार नाही. त्यानंतर तो कमळीला सांगतो की तोच स्केच आर्टिस्ट आहे आणि अन्नपूर्णापर्यंत सत्य पोहोचवण्यासाठी तिची मदत हवी आहे. कमळी कोणताही विचार न करता मदत करण्यास तयार होते. थोड्याच वेळात पोलीस येतात आणि स्केच आर्टिस्टला पूर्ण संरक्षण देतात. त्यानंतर तो मोठा धक्का देणारा खुलासा करतो की कमळी हीच अन्नपूर्णा मॅडम यांची नात आहे. हे ऐकून कमळीला जबरदस्त धक्का बसतो. अन्नपूर्णा समोर येतात आणि स्केच आर्टिस्ट त्यांच्या हातात तो फोटो देतो, ज्यासाठी कामिनीने त्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता. अन्नपूर्णा एकदा फोटो पाहतात, एकदा कमलीला पाहतात आणि त्यांना 440 वोल्टचा धक्काच बसतो. राजनही तिथे येतो, फोटो पाहतो आणि सत्य हळूहळू सगळ्यांसमोर उलगडतं. कमळीच्या हातात तिच्या आईवडिलांचा फोटो दिला जातो आणि त्या क्षणी सगळं आयुष्यच बदलून जातं. इकडे कामिनी रूममध्ये अडकलेली असून आपला डाव फसल्याचं तिला कळतं. तर अन्नपूर्णा हातात काठी घेऊन संतापात तिच्या दिशेने निघालेल्या असतात. प्रेक्षकांनो, मालिका आता अत्यंत रंजक वळणावर आली असून सत्य समोर आल्यानंतर पुढे काय घडणार, कामिनीला काय शिक्षा मिळणार आणि हे कुटुंब एकत्र येणार का, हे पाहणं आता प्रचंड उत्कंठावर्धक ठरणार आहे. अशाच पुढील भागांसाठी आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.